फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. बुजरी कल्लडशी बावरी उंचळीत काही फुले स्वप्नांची जरतारी उषात लपलेली हळवार जपलेली सुडाली बुनी हिरवा उभी सौख्याच्या दारी परिकाचा पसरला नियतीच्या वाटेवरी घर बांधलेले तिथे वादळाच्या लाटेवरी ऊन पाऊस सासून झप सौभाग्याचे बाण होईल सार्थक तेव्हा हे तुझे कन्यादान होईल सार्थक तेव्हा हे तुझे कन्यादान हे तुझे कन्यादान हे तुझे कन्यादान. आज माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे. माझं लग्न आहे. लग्नाच्या दिवशी असं घराबाहेर पडत नसतात आपल्या, ते अशुभ मानतात. चला आता आटपा पटपट. लग्न आपलं नाहीये, आपल्या मुलीचं लग्न आहे. त्याला म्हणा जेवढा आहेस ना तेवढाच वाघ, जास्त हुशारी करू. नाही मी बिझी आहे, ते आज काय माहिती आहे तुला. तुमचा हात काळजी करू मला सवय आहे. मी जरा निघतोय, काही महत्वाचं काम आहे. आता हो लग्न आहे तुमच्या मुलाचं. तू आहेस तू सगळं सांभाळायला. सखी, मला तुझ्याशी बोलायचंय. तुझी पाठवणी करायच्या आधी तुझ्याशी बोलायचंय, तुला काही सांगायचंय. सखी, सखी मी तुला जन्म दिला. आईचं प्रेम, माया नाही देऊ शकत. दम्याचा त्रास म्हणून लहानपणीच तुला आजीकडे साताऱ्याला पाठवावं लागलं. आम्ही तुला भेटायला आलो ना, सतत मला चिकटून असायची, पदर घालून व्हायची. निघालो ना, इतकी रडायचीच ग. रडून रडून घाबरी खुबरी व्हायची. चिमुकल्या हाताने मिठी मारून सांगायची, साई नको का जाऊस मला सोडून. तुझी ती इवल्या इवल्या हातांची मिठी सोडून मला खूप त्रास व्हायचा ग सखी. पुढे पुढे तुला त्रास नको म्हणून मी झोपली असतानाच निघून यायची. तू आजीला सारखं विचारायचीस, आई बाबा कधी येणार. पण हळूहळू आमचं येणंच कमी झालं, तुझं विचारणंही कमी झालं. आणि आता इतक्या वर्षांनंतर तू आपल्या घरी आलीस. आणि आज तुझी पाठवण्याची वेळही ठेवली ग सखी. सखी, सखी मला आई म्हणून तुझे खूप लाड करायचे होते ग. आई आणि मुलीचं
नातं कसं फुलतं ते तुला समजावून सांगायचं होतं ग सखी. सगळंच राहून गेलं. असं नको म्हणूस ग. त्या वर्षाची कसं तू पूर्ण केलीस. प्रेम दिलंस. इतका लहान होती ते मला सोडून नाही जावंसं वाटत. घरात आले सवयची तुझी लहानची वाटत होती असे आई बाबा बहीण भाऊ आपल्या मिळून की नाही पण नाही तुम्हाला खरंच सोडून नाही जावंसं वाटत का सखी. मला नको पाठवू. मला ठेवून घे तुझ्याजवळ सखी. मला नाही जायचं ग. चला खाली सगळे लोक आपली वाट बघतात. लहान आहे ती, काही चुकलं माकलं तर सांभाळून घ्या. आम्ही काही तिला खूप प्रेम नाही देऊ शकलेलो, पण तुम्ही हा घेऊ सांभाळून. जरा आटप तर घ्या. चला चला. मापोला आई तिला आधी उखाणं तर घेऊ दे. आधी उखाणं घे आणि मग मापोला.
माप ओलांड ग. अगं माप ओलांड. आई आपल्या सगळ्यांना याची सवय, ती अजून नवीन. चल ग ओलांड, चल. अगं माप ओलांड. अक्षदा, काय बाबा? ते हा आहेराची पाकिटे ठेवलेत मी तुझ्या खोलीत. जरा आकाशला मदतीला घे आणि ती नीट कपाटात ठेव. आणि नंतर माझ्यासाठी चहा पण कर थोडा. दादा चल. टेन्शन आलंय कसलं? काळजी वाटते हो पोरीची. 10 दिवसात एवढा लळा लावला ना, इतकी सवय झाली तिची की आता वाटतंय असं की काळजी करू नकोस, स्वामी सगळं ठीक करतील. स्वामी तर आहेतच हो. चुका आपण करायच्या आणि त्याची जबाबदारी मात्र स्वामींवर टाकायची. काही अर्थ आहे का त्याला? काय होणार आहे सखीचं? काय वाढून ठेवलंय तिच्या भविष्यात काही कळतच नाही. तुला सांगितलं ना तू काळजी करू नकोस, आणि साहेबांनी सांगितलंय ते नंतरही सखीची काळजी घेणार. माझा तुमच्या साहेबांवर अजिबात विश्वास नाही. ठेव करा ती पाय. चल. सखाराम, काय आहे हे? काय आहे हे सगळं? एक काम धड करायला नको, पुसून घ्याय सगळं. चल देवारात जाऊ आपण. चल. जाऊ दे भाऊ, आपण काहीच करू शकत नाही. आपल्या हातात काहीच नाही. म्हणून तर खोलीत जाऊन हातावर हात ठेवून गप्प बसून राहणार आहे. खरं तर ह्या घरात माझ्या हातात काय किंवा माझे जाते हा येत नाही. तरी देखील घाबरते. का माहित नाही. कुठे झाला पप्पा?
पोलीस स्टेशनला जावं लागेल. तुम्ही थांबा, मी जाऊन. मलाच जावं लागेल. पप्पा मी येतो तुमच्या सोबत. काही कमी जास्त लागलं? घरामध्ये जास्त गरज आहे. घरात नवी सून आहे, पाहुणे रवळे. पप्पा काही प्रॉब्लेम झाला तर येतो. प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मला जावं लागेल. मॅडम नाश्ता. अरे शेंगदाणे घातलेले पोहे मला अजिबात आवडत नाही. किती वेळा सांगायचं तुला? साहेबांना दे. सर ये चहा दे फक्त मला. ये. मैथिली, हे सगळं काय झालं? आपण या विषयावर न बोललेलंच बरं, कारण मला तुझं म्हणणं पटणार नाहीये आणि इतर कोणी ऐकणार सुद्धा नाही. काय ग बाई, काय झालं एकदम एवढं दचकायला? हा, हे बघ, आता तू या घरची सून आहेस, कासले घराण्याची सून. तेव्हा आता एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून असं रडायचं नाही, घाबरायचं नाही. जे झालं ते विसरून जायचं. उगाच प्रश्नांची उत्तरं शोधत बसायचं नाही. दे. हे बघ, नवीन घरात माणसं नवीन, नवीन नाती. तेव्हा आता ही नाती जोडण्याचं काम तुझं. नवी नवरी जेव्हा लग्न करून सासरी येते तेव्हा तिला सगळ्यात आधी परक होतं ते तिचं माहेर. तिला फक्त आधार असतो तो आपल्या नवऱ्याचा, आणि तिला हे घर आपलंसं करायचं असतं. मला खात्री आहे तू सुद्धा हे घर आपलंसं करशील. दे अगं, हात दे. हे थोडे जरा तुझ्या हातासाठी लहान आहे. बऱ्याच गोष्टी इथे तुझ्या मापाप्रमाणे नसतील, पण तुला बदलावं लागेल, कारण इथे जे आहे ते बदलणार नाही. मी बोलते ते कळतंय ना तुला? काही विचारायचंय? मला आईशी बोल. नाही, त्याची काही गरज नाही, कारण तुला जे बोलायचंय ते तिला कळणार. बघू. अरे वा, छान छान दिसत. रोजची गोष्ट वेगळी आहे. लग्न झालंय तुझं आता.
रात्री तू तिला सोडून बाहेर गेलास, काय वाटलं असेल तिला? आर्या, आपण ह्या घरात तिला कशासाठी आणलंय तुला माहित? आई, मला हे सगळे इतक्या लवकर नाही जमणार.